पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काम तर परफेक्ट झालाय, फुल इमोशनल ड्रामा। आता आपला रोल संपला रितेश, अब बारी यशवर्धन की। तो नक्कीच काहीतरी करणार, 200%। अरे यशवर्धन, कम कम कम। अरे बाप रे, खरंच माझी ऍक्टिंग एवढी भारी झाली? हा डायरेक्ट ऑफिस मध्ये? अरे यश, तू ये ना, बस ना। नाही, इट्स ओके। काही काम होतं का? मला थोडं बोलायचं होतं। हिच्या बोलण्यात माझं नाव आलं ना तर लोचा होईल, इथून सटकायलाच हवं। ते अनुबेन, मला पण ते एका क्लायंटशी बोलून घ्यायचं आहे। हूँ आऊश, हाँ एक्सक्यूज। बोल ना। यश, सांगून टाक पटकन की माझं प्रेम फक्त नेहावर आहे। तुझं जरी माझ्यावर प्रेम असलं तरी माझ्या मनात फक्त आणि फक्त नेहा आहे। अनुष्का, ऍक्च्युली अनु बेटा, काँग्रेट्स। इथं काय करतोय तू? अजून त्या प्रोजेक्टवर काम करतेस? नाही पप्पा, ते रितेश भाईंनाच भेटायला आले होते, पण ते जरा बाहेर गेलेत म्हणून। ए चौधरी, तुला इथे यायची काही गरज नाहीये। रितेशकडे काही काम असलं तर तुझ्या ऑफिसला त्याला बोलवत जा। काय बरोबर ना अनु? शुअर। तुमचं इथं काही महत्वाचं काम चाललेलं नाही ना आता? नाही, असलं तरी माझं काम आधी, ते इम्पॉर्टंट असतं आणि कायमच तसं असणार। हो पप्पा। अनु बेटा, अजून हे बघ, हे गुरुजींनी हे 3 मुहूर्त काढलेत, यापैकी एक कुठला तरी फायनल कर, तुला हवी ती तारीख। चौधरी, अनु सांगेल ते 3 दिवस फ्री ठेवायचे काय, नक्की लग्नाला यायचं। तुमचं यश सरांशी बोलणं झालं का? नाही, मी त्याला कॉल नाही केला मुद्दाम, कारण मला खात्री आहे तो कॉल करेल। आय जस्ट होप सगळं व्यवस्थित झालेलं असेल। डोंट वरी।
समीर, ताई तू इथे? अगं तू अशी अचानक इथे ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये आणि बॅग वगैरे घेऊन कुठे चाललीस तू? बॅक टू US. काय? अगं US ला तू अशी अचानक? ताई पण असं अचानक तुम्ही तर राहणार होता ना? हो, आले होते समीरच्या लग्नासाठीच. वाटलं होतं त्याच्यासाठी एखादी चांगली मुलगी शोधून देईन, म्हणजे मोठी बहीण असल्याचं माझं कर्तव्य पार पाडल्यासारखं होईल. पण त्यानेही त्याचा लाईफ पार्टनर आधीच शोधलाय. चांगलाय म्हणा, पण मग आता मी इथे थांबून करू तरी काय ना? ताई शेफाली, जमलं तर काळजी घे माझ्या भावाची, कारण तो खूप साधा भोळा आहे. आय एम सॉरी ताई, मी काल तुझ्याशी एवढं हार्शली बोलायला नको होतं. माझं चुकलं. मला लक्षात आलंय. मला माफ कर ना प्लीज. प्लीज माफ कर. दॅट्स ओके समीर. नवीन नाती जुळल्यानंतर जुन्या नात्यांची किंमत राहत नाही. असं नाहीये ताई, तुला माहिती आहे ते. प्लीज तू असं नको म्हणू. खरंच माझ्या मनात असं काही नाही. तू लग्नापर्यंत तरी थांब ना प्लीज. ताई प्लीज असं चिडून नका ना जाऊ प्लीज. पण तुला कोणी सांगितलं की मी चिडून जाते म्हणून? समीर माझा भाऊ आहे, त्यामुळे त्याच्या बोलण्यावरती रागावणं, चिडणं किंवा त्याचं वाईट वाटणं एवढा तरी हक्क आहे ना माझा त्याच्यावर. अर्थात तुझा हक्क आहेच ताई, पण म्हणून तू. पण म्हणजे मी असं अचानक निघून जाणं हे योग्य नाही असंच म्हणायचं आहे ना तुला? हे ताई तू प्लीज, तू ऐक ना माझं प्लीज. तू नको जाऊ ना प्लीज. पण समीर, अरे थांबून करू तरी काय? तू लग्न तर शेफालीशीच करणार आहेस आणि तिचं आणि माझं पटणं शक्य नाही. मग उगाच इथे थांबून शेवटपर्यंत कशाला सगळ्यांचा त्रास वाढवायचा? उगाच कशाला ती भांडण आणि वाद करायचे? मला तिच्या काही गोष्टी पटणं शक्य नाहीये आणि तिला माझ्या काही गोष्टी. त्यापेक्षा तुमचं लग्न तुम्ही तुमच्या हौसेनं करा. मी नाही आता थांबू शकत. सो आय एम लिव्हिंग. ताई ऐक ना प्लीज. समीर प्लीज प्लीज, आता मला थांबू नकोस, कारण त्याचा काहीच उपयोग होणार नाही. कारण तू निवडलेल्या मुलीपेक्षा मी कैक पटीने हट्टी आणि ते तुला चांगलंच माहिती आहे. सो लिव्ह इट. बरं ऐक ऐक, तू अशी एकदम जाऊ नको. मी तुला सोडायला तरी येतो. आपण वाटते नाही, त्याची काहीच गरज नाही. येतानाही मी एकटेच आले होते, जाताना पण जाईल. आय कॅन मॅनेज. ताई नीट राहा, काळजी घे स्वतःची. आय एम सॉरी सर. माझ्यामुळे
ताईंना इतक्या तडकाफडकी जावं. नाही नाही, ठीक आहे शेफाली, तुमच्यामुळे नाही झालंय काही. नाही सर, माझ्याचमुळे झालंय. नाही शेफाली, मी सांगतो ना, तुमच्यामुळे खरंच काही नाही झालंय. काही प्रमाणात ताईच्या या जाण्याला मी जबाबदार आहे. ज्या समीरला भेटायला ती आली होती ना, तो आता मी नाही राहिलोय. इतकी वर्ष आम्ही एकमेकांपासून लांब राहिलोय, लांब वाढलोय. आता आम्ही आमच्या 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 पद्धतीने वागतो, आम्ही घडलोय तसे. त्याच्यामुळे थोडी तिची चूक आहे, थोडी माझी आहे. आणि पण ठीक आहे, कॉन्टॅक्ट होईलच ना आमचं कधीतरी. सो तुम्ही मनामध्ये काही अपराधी भावना ठेवू नका. नाही सर, पण किमान लग्नापर्यंत तरी थांबायला हवं होतं ना त्यांनी. कुणाच्या हा कुणाच्या लग्नापर्यंत थांबायला हवं होतं ताईने? आपल्या आपल्या कुणी सांगितलं तुमच्याशी मी लग्न करतोय? सॉरी सर. करतोय, बसा, लगेच रडू नका. बसा हो. घ्या कॉल. दिमागचा भाजीपाला झाला. रितेश, वेफर्स खाणे एकदम कुरकुरीतचे. नकोय. रितेश, हाँ ना वेफर्स. मला नाही चाहिए. I'm sorry. I'm sorry. I'm sorry. रितेश, શું થયું? रितेश, अरे काय घडतच नाही किंचू, काय घडतच नाही. मला असं वाटतं ना, मला इकडे माझ्याकडे माझं लग पाठ फिरवून बसतोय. त्याला ठाकूरजी पण पाठ फिरवून बसलाय. एक प्लान वर्कआउट होता, एक प्लान. रितेश असं का बोलतोयस? काय झालंय? अरे काय आता पण ना, सगळं सेट केलं होतं, सगळं सेट होतं. तो यशवर्धन त्या अनुसाठी धावत 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 आला ऑफिसला. मला आता वाटलं ह्यांच्यात काहीतरी होईल, अनुबेनला काहीतरी आठवेल, काहीतरी बोला चालू होईल, काहीतरी होईल. आणि तेवढ्यात मध्ये कोण आला असेल? हा, काकाजी. हा आलाच मध्ये लगेच. तर या काकाजीला पण ना, कधी कुठे नको तेव्हा नको तिथे कसं यायचं ना, बरोबर माहिती. तर बरोबर ऐन वेळी टपकतो आणि माझ्या सगळ्या प्लॅनला आणि माझ्या लखला पण लादच मारतो. पण रितेश, हा काकाजी आहे ना, हा माझ्या लाईफ मधला ना शनी आहे, शनी. तर शनी पण एखाद्याला ना 7.5 साल त्रास देतो. हा शनी माझ्या लाईफ मध्ये ना, हा फुल लाईफ टाईम वॉरंटी सकट आहे. तर जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत मी ना झाला इथे नोकरासारखाच राहणार. रितेश लॅपटॉप आण, रितेश कॉफी आण, आणि मी रितेश मेहता इथे. हा काकाजी, बराबरचे काकाजी, आत्ता करतो काकाजी. माझं लाईफ ना असंच बरबाद होणार. रितेश असं नको बोलू. रितेश, शांत हो, सगळं ठीक होईल. काय चाललंय मला काही कळत नाही याने. काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय काय चूक आहे, काय बरोबर आहे. आय एम कम्प्लिटली कन्फ्युज्ड. आणि तुझ्याशिवाय तर आय एम कम्प्लिटली लॉस्ट ऑल्सो. पण तरी तू सतत माझ्या जवळ आहे असं मला वाटत राहतं. हे काय चाललंय यार? यश, काही नाही, ते सकाळच्या मीटिंगचे तुला अपडेट्स द्यायचे होते. सकाळी जे डिस्कशन झालं ते नंतर सगळ्यांना ईमेल वरती पाठवलंय. फीडबॅक घेतोय आता. आणि हो, ते केतकरांशी नंतर मी बोललो. ते आपल्या प्रोजेक्ट संदर्भात खूपच पॉझिटिव्ह आहेत. सो आता एकत्र काम सुरू करू. ओके, हे सांगायचं होतं. मी जाऊ? या. अरे हा, ते हे एक सांगायचं राहिलं की ताई गेली बरं का US ला अचानक. म्हणजे तिचा जो तुझ्या बरोबर लंचचा प्लॅन होता तो काय आता होणार नाही. ओके, मग मी जाऊ? या. अनुष्काकडे गेला होतास, त्याचं काय झालं?
तू तिच्याशी बोलायला गेला होतास ना की तुझ्या मनात नेहा आहे अनुष्का नाही, सांगायला गेला होतास ना, त्याचं काय झालं? सांगायला गेला होतास ना तुझ्या मनात नेहा आहे अनुष्का नाही, त्याचं काय झालं? काही खास नाही रे. मिस्टर मेहता तिकडे भेटले, ते मला म्हणाले की अनुष्काच्या लग्नाची डेट आता फिक्स होते, सो ती डेट तुम्हाला कळवतो, ती डेट तुम्ही नक्की फ्री ठेवा, तुम्हाला लग्नाला यायचं आहे आणि यापुढे ऑफिसमध्ये यायची गरज नाही, असं एक धमकी वजा प्रेमळ सल्ला सुद्धा मला दिला. काय? हां, म्हणजे काय काम असेल तर रितेशला बोलवून घेत जा, यू डोंट हॅव टू कम हिअर. पण एनिवेज मी तुला हे इन्फॉर्म करतोय की आपल्याला त्या लग्नाला जायचं आहे, सो ती डेट प्लीज मोकळी ठेव, यु नो, नाहीतर नंतर मला म्हणशील की हे काय आता अनुष्काचं लग्न आहे, दुसरं काय मीटिंग्स पोस्टपोन करतोय वगैरे वगैरे. सो आय एम जस्ट इन्फॉर्मिंग यू. तर तिचं लग्न आहे म्हटल्यावर आपल्याला जायलाच पाहिजे यार. अनुष्काचं लग्न आहे, आपल्या बिझनेस पार्टनरचं लग्न आहे, सो वी मस्ट गो. नाही, हे सगळं बरोबर आहे. तू तिथे गेलास, जयंतीबाई मेहता भेटले, ते म्हणाले माझ्या मुलीचं लग्न आहे, तुम्ही या, आपली बिझनेस पार्टनर आहे, लग्नाला जायला पाहिजे अनुष्काच्या, हे सगळं बरोबर आहे. पण तू ज्याच्यासाठी गेला होतास अनुष्काला हे सांगायला की तुझ्या मनात नेहा आहे अनुष्का नाही, त्याचं काय झालं? तू ते बोललास का तिच्याशी? मी तुला काहीतरी विचारतोय. आपण बोलताना तू मीटिंग मधून तडकाफडकी निघून गेलास का? तर तुला हा गोंधळ निस्तरायचा होता, तिला सांगायचं होतं अनुष्काला जाऊन की तुझ्या मनात फक्त नेहा आहे, अजूनही. त्याचं काय झालं? तू बोललास का पुढे तिच्याशी? मी बोलायला गेलो होतो, पण मी नाही बोलू शकलो समीर. मला माहिती आहे मी तिच्याशी जाऊन बोलणार होतो आणि सगळं क्लॅरिफाय करणार होतो, पण मी नाही बोलू शकलो. का? तू त्याच्यासाठी गेला होतास ना, पण अनुष्काला हे सांगायला गेला होतास ना की तुझ्या मनात नेहा आहे, मग का नाही सांगितलंस? मी नाही सांगू शकलो कारण कदाचित मी तिच्या प्रेमात पडतोय यार. आय थिंक आय एम फॉलिंग इन लव्ह विथ हर. काय वेड लागलाय का तुला? तुला वेड लागलाय? काय बोलतोस तू काय बोलतोस? मी तुला 100 वेळा सांगितलं की ती अनुष्का आहे, ती नेहा नाही. तू हे काय बोलतोस तिच्या प्रेमात वगैरे? मला माहिती आहे. मग तुला माहिती आहे तर का तू हे बोलतोस की तू अनुष्काच्या प्रेमात पडलायस म्हणून? का तू असं म्हणतोस? तू नेहाला विसरलायस का? नेहा तुझ्या मनात नाहीये का आता? 1 वर्षही झालं नाही ना अजून, मग तुझं प्रेम एवढं कच्चं होतं का की तू माझ्या बहिणीला विसरलास? काय बोलतोयस तू समीर? मग तू आता असं का म्हणालास की मी अनुष्काच्या प्रेमात पडलो, तू नेहाला विसरलास? मी तुला किती वेळा सांगितलं की ती अनुष्का आहे, नेहा नाही. तुला हे पटत का नाहीये? मला माहितीये समीर, मी फक्त तू माझं ऐकून तरी घे. मी का मला नाही पटवून घ्यायचं हे. आणि तुला हे माहितीये तर तुझ्या वागण्यात तसं वाटत नाही. हे बघ, मी तुला स्पष्ट सांगतो, तू अनुष्काच्या प्रेमात नाहीयेस. तू अनुष्काला नेहा समजून तिच्यावरती प्रेम करतोयस आणि तू स्वतःची गफलत करून घेतोयस. या मार्गाने पुढे जाशील ना तर पश्चाताप होईल तुला. तुला जे वाटतं ते चुकीचं आहे ना, कारण तुझं अनुष्कावरती प्रेमच नाहीये. तुझं प्रेम नेहावरती असायला पाहिजे आणि नेहावरती आहे. तू तिला विसरू शकत नाहीस यार. हे चुकीचं आहे तुझं वागणं. आणि मी तुला आत्ताच सांगतो, हे खूप चुकीच्या दिशेने जाईल. तू जर अनुष्काच्या प्रेमात पडला असशील तर हे बरोबर नाही. हे तुला पश्चाताप करायची वेळ आहे.